हॅलो वन स्वागत तुम्हा सगळ्यांचं बिग बॉस मराठी सीझन 6 क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स कोणाचं होणार इव्हिक्शन हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार. तुम्ही जर चॅनल पहिल्यांदा आले असाल नक्की 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 सबस्क्राईब करा. कोणताही वेळ न घालवता लवकर लवकर सुरू करूया नंबर 9 पासून. तर नंबर 9 वर आहे रुचिता जामदार आणि नंबर 8 वर आहे प्रभू शेडके. हे दोघं पण बॉटममध्ये आहे. आता तुम्हाला वाटत असेल की या दोघांपैकी एकाचं इव्हिक्शन होणार, पण असं नाही आहे. या दोघांपैकी कोणीच इव्हिक्ट नाही होणार. पहा, बिग बॉसला पाहिजे मसाला आणि कंटेंट, हे दोघं पण बिग बॉसला देत आहे. तर या दोघांपैकी कोणाचंच इव्हिक्शन नाही होणार असं मला वाटत आहे. त्यानंतर नंबर 7 वर आहे दीपाली सय्यद, यांचा सुद्धा इव्हिक्शन नाही होणार. त्यानंतर नंबर किती म्हटलं मी, 7 म्हटलं. आता नंबर 6 ची बारी. नंबर 6 वर आहे राधा पाटील मुंबईकर. राधा पाटील मुंबईकर डेंजर झोनमध्ये आहे आणि यांचं इव्हिक्शन होऊ शकतं असं मला वाटत आहे. कारण सर्वात कमी या वीकमध्ये यापैकी फक्त हीच दिसलेली आहे, तर हिचं इव्हिक्शन होऊ शकते. तरी बघूया आता काय होतं. पण राधा पाटील मुंबईकर डेंजर झोनमध्ये आहे असं मला वाटते. नंबर 6 वर आहे. त्यानंतर नंबर 5 वर आहे अनुश्री माने, बिलकुल सेफ असणार आहे. त्यानंतर नंबर 4 वर आहे, काय नाव आहे त्याचं, सागर करंडे. सागर करंडे सुद्धा डेंजर झोनमध्ये आहे असं मला वाटते. तसं तर सागर करंडेचं इव्हिक्शन नाहीच होणार याची गॅरंटी आहे मला. पण तरी जर राधा पाटील मुंबईकर इव्हिक्ट नाही झाली तर यांचं इव्हिक्शन होऊ शकते. त्यानंतर नंबर 3 वर दिव्या शिंदे, नंबर 2 वर करण सोनावणे आणि नंबर 1 वर रोशन भजनकर. या तिघांची पोझिशन फिक्स आहे पहिल्या दिवसापासून. तर आता बोलूया की कोणाचं इव्हिक्शन होणार. मी पहिलेच बोलून दिलं की राधा पाटील मुंबईकर यांचं इव्हिक्शन होणार. पण मला वाटते जर राधा पाटील मुंबईकरचं इव्हिक्शन नाही झालं तर का नाव आहे त्याचं, सागर करंडे यांचं इव्हिक्शन होऊ शकते. आता बघूया काय होते. सध्याच भाऊच्या धक्का सुरू आहे, म्हणजे शूटिंग सुरू आहे. आता बघूया, जशीच न्यूज आली तसंच मी तुम्हाला सांगतो की याचा इव्हिक्शन झालेला आहे. टेक केअर, बाय बाय. भेट तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा नक्की.